आणि आज श्रावणामधला दुसरा सोमवार या निमित्तानं महादेवाच्या मंदिरामध्ये आज भाविकांनी गर्दी केली। पाहूया। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी। आज रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय। श्रावण सोमवारच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रावण महिन्यामधील दुसरा सोमवार निमित्त परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। श्रावणाच्या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं पुण्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी। मंदिराला फुलांची सजावट। श्रावणी सोमवारच्या निमित्तानं वाशिमच्या कामरगावच्या प्राचीन महादेव मंदिरामध्ये जलाभिषेक। कावड यात्रेमध्ये शेकडो शिवभक्तांचा सहभाग। अंबेजोगाईमधील केदारेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवारच्या निमित्तानं फळांची आकर्षक सजावट। मंदिराला केलेल्या विद्युत रोषणाईनं वेधलं सर्वांचं लक्ष। कळमनुरीमधील चिंचाळेश्वर मंदिर ते हिंगोलीमधील कयाधू अमृतधारा मंदिरापर्यंत कावड यात्रेचं आयोजन। आमदार बांगर यांच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या कावड यात्रेची ड्रोन दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी।